नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण परिव्यय लेखा परीक्षकाची किंवा परिव्यय अंकेक्षकाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या या संबंधीचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. तर पहा, कंपनी कायदा, कॉस्ट ऑडिट रिपोर्ट नियम, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट ॲक्ट अँड रेग्युलेशन आणि एखाद्या विशिष्ट कंपनीवर किंवा कंपन्यांना लागू असलेले जे काही वेगवेगळे कायदे आहेत ते कायदे परिव्यय अंकेक्षकाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या ह्या कायद्यानुसार नियंत्रित केल्या जातात किंवा ह्या कायद्यानुसार ठरविलेले आहेत. कुठलाही परिव्यय अंकेक्षक असो किंवा आर्थिक अंकेक्षक असो, ह्या अंकेक्षकाच्या जे जबाबदाऱ्या आहेत किंवा कर्तव्ये आहेत हे कायद्यामध्ये नमूद केलेले असतात. तर यामध्ये परिव्यय लेखापरीक्षकाशी संबंधित असणारे जे कायदे आहेत ते कायदे म्हणजे कंपनी कायदा, आलं लक्षात. त्यानंतर कॉस्ट ऑडिट रिपोर्ट नियम, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट्स ॲक्ट, रेग्युलेशन आणि त्या कंपनीला लागू असलेले वेगवेगळे कायदे. यानुसार एखाद्या परिव्यय लेखापरीक्षकाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या कोणत्या असाव्यात हे त्यामध्ये नमूद केलेलं असते. त्यामध्ये पहिलं कर्तव्य आहे पहा, कंपनीच्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपासून या अहवालाशी संबंधित 180 दिवसाच्या आत त्याने आपला परिव्यय लेखा परीक्षण अहवाल केंद्र सरकारला त्या ठिकाणी सादर करणं आवश्यक आहे आणि त्या अहवालाची एक प्रत कंपनीकडे पाठविणं आवश्यक आहे. तर पहा, आपला जो आर्थिक वर्ष आहे, कंपनीचं जे काही आर्थिक वर्ष असेल ते आर्थिक वर्ष संपल्यानंतर 180 दिवसाच्या आत म्हणजे 6 महिन्याच्या आत, समजा आपलं 31 मार्च 2020ला जर वर्ष संपलेलं असेल तर तिथून 180 दिवस म्हणजे साधारण 30 जूनपर्यंत हा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविणं आवश्यक आहे किंवा त्याची एक प्रत कंपनीकडे पाठविणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं कर्तव्य आहे पहा, अंकेक्षकाने म्हणजे परिव्यय अंकेक्षकाने आपल्या अहवालामध्ये स्पष्टपणे खालील गोष्टी नमूद करणं आवश्यक आहे. मग आता ह्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या स्पष्टपणे अहवालामध्ये त्याने नमूद केल्या पाहिजे. त्यामध्ये नंबर परिव्यय लेख्याच्या उद्देशाने आवश्यक असलेल्या सर्व माहिती आणि विश्वासासाठी आवश्यक असलेल्या सर्व खात्यांशी संबंधित सर्व माहिती आणि स्पष्टीकरण त्याने प्राप्त केलेले आहे. म्हणजे अंकेक्षण करत असताना ज्या ज्या बाबीबद्दल त्याला स्पष्टीकरण हवं होतं त्या सर्व बाबीबद्दल स्पष्टीकरण त्याने घेतलेलं आहे आणि अंकेक्षणाचं कार्य पूर्ण केलेलं आहे असं त्याने नमूद केलं पाहिजे. त्यानंतर नंबर संबंधित परिव्यय लेखा नोंदी नियमानुसार आवश्यक परिव्ययाची लेखा नोंदी कंपनीद्वारे ठेवली गेली आहेत. म्हणजे परिव्यय लेखाक्रमाचे जे काही नियम आहेत ते नियम पाळून, त्याची तत्त्व पाळून कंपनीने परिव्ययाच्या ज्या काही नोंदी आहेत त्या लेखा नोंदी त्या ठिकाणी मेंटेन केलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत हे त्याने नमूद केलं पाहिजे. जर एखाद्या कंपनीनं ठेवल्या नसतील तर तसं त्या ठिकाणी नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर नंबर परिव्यय अंकेक्षकाच्या परिव्यय लेखा परीक्षणाच्या हेतूसाठी पुरेसा आणि योग्य परतावा त्यांनी भेट न दिलेल्या शाखाकडून मिळालेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळा काय होते पहा, मेन ऑफिसमध्ये हा अंकेक्षक जातो आणि त्या ठिकाणी सर्व शाखांचे लेखापुस्तकं आणून ठेवलेली असतात आणि त्याच ठिकाणी तो अंकेक्षणाचं काम करतो आणि मग समजा त्याने भेट दिली काय नाही दिली का, तर सर्व कंपन्याकडून ज्याला भेट दिलेली आहे त्यांच्याकडूनही आणि ज्यांना भेट दिलेली नाही त्यांच्याकडूनही त्याच्या कामाचा मोबदला त्याला मागता येतो आणि तो मिळवण्याचा अधिकार त्याला आहे, म्हणजे मिळवला पाहिजे त्याने. त्यानंतर नंबर कंपनीकडे ठेवलेली पुस्तके आणि नोंदी कंपनी कायद्यानुसार आवश्यक असलेल्या पद्धतीने त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत. म्हणजे कंपनीने जी काही लेखापुस्तकं मेंटेन करायला पाहिजेत किंवा ज्या काही नोंदी त्या ठिकाणी मेंटेन करायला पाहिजे कायद्यानुसार त्या सर्व नोंदी आणि लेखापुस्तके ह्या कंपनीने ठेवलेले आहेत असं त्याने त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि ते नमूद केलं पाहिजे. त्यानंतर नंबर परिव्यय अंकेक्षकाच्या मते कंपनीच्या परिव्ययाच्या लेखा नोंदी योग्यरीत्या ठेवल्या गेल्या आहेत,
जेणेकरून उत्पादन प्रक्रिया, उत्पादन किंवा खाणकाम आणि उत्पादनाच्या विपणनाच्या खर्चाची खरी आणि योग्य माहिती देण्यात आली आहे असं त्याने त्या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. तर पहा, हे नमूद करताना त्याने कुठल्याही प्रकारचं कुणाच्या प्रभावाखाली न येता त्याने आपल्या अहवालामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. हे त्याचं कर्तव्य आहे. त्यानंतर तिसरं कर्तव्य आपणाला सांगता येईल, परिव्यय अंकेक्षकाने ज्या माहितीत फरक असेल, म्हणजे त्याला काही फरक जाणवला किंवा काही डाऊटफुल असेल, अशा त्या प्रमाणात ती पूर्ण अहवालात देखील नोंदवावी. जेथे वर नमूद केलेल्या कोणत्याही तरतुदीवर तो समाधानी नसेल, म्हणजे कुठली माहिती किंवा कुठली लेखापुस्तकं त्या बाबतीत जर समजा परिव्यय अंकेक्षक समाधानी नसेल किंवा त्याला काही डाऊटफुल वाटलं, तर तसं त्याने त्या ठिकाणी नमूद करणं हे त्याचं काम आहे. त्यानंतर परिव्यय अंकेक्षकांनी आपला अहवाल सादर केल्यानंतर आवश्यक वाटल्यास कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची मुदत वाढवून देण्याच्या तारखेपूर्वी केंद्र सरकारला त्या ठिकाणी पूरक अहवाल सादर करावा. कंपनीच्या आर्थिक लेख्यासह परिव्यय लेख्याच्या समाधान विवरणाच्या मर्यादेपर्यंतच तो त्या ठिकाणी अहवाल ठेवला पाहिजे. त्यानंतर पाचवं कर्तव्य आहे, कंपनीच्या कारभाराची तपासणी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या नंतरच्या चौकशी प्रक्रियेमध्ये त्याने सरकारला मदत केली पाहिजे. समजा त्या ठिकाणी काही डाऊटफुल गोष्टी असतील किंवा ज्या काही प्रॅक्टिसेस चालतात त्या योग्य नाहीत आणि त्याबद्दल केंद्र सरकारला काही चौकशी करायची असेल, तर त्याने केंद्र सरकारला मदत त्या ठिकाणी केली पाहिजे. कारण केंद्र सरकारच्या आदेशानेच परिव्यय अंकेक्षकाची त्या ठिकाणी नेमणूक केलेली असते. त्यानंतर 6वा मुद्दा आहे, परिव्यय अंकेक्षकाने ग्राहकाच्या बाबतीमध्ये कर्मचाऱ्याकडून केलेल्या विविध त्रुटी किंवा चुकांची सुद्धा त्या ठिकाणी नोंद करणं आवश्यक आहे. म्हणजे त्या कंपनीकडून किंवा त्या कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून ग्राहकाबरोबरची जी वागणूक आहे ती कशा प्रकारची आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, हे त्या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. त्यानंतर कंपनीची परिव्यय पुस्तके आणि विवरणाची देखभाल आणि नोंदीमधील अनियमिततेबद्दल त्याने कंपनीला आवश्यक सल्ला द्यावा. म्हणजे कंपनीमध्ये जी काही परिव्यय पुस्तकं ठेवलेली आहेत आणि विवरणांची जी काही देखभाल ज्या पद्धतीने केली जाते ती पद्धत आणि नोंदीमध्ये ज्या काही अनियमितता आहेत, म्हणजे नोंदी बरोबर केलेल्या नसतील, तर याबाबत त्याने कंपनीला योग्य असा सल्ला देणं आवश्यक आहे. तुम्ही ज्या पद्धतीने हे रेकॉर्ड मेंटेन करता ती पद्धत योग्य नाही आणि त्यामुळे तुमच्या कंपनीचं नुकसान होईल वगैरे अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी त्यांना सल्ला देणं आवश्यक आहे. त्यानंतर 8वं कर्तव्य आहे पहा, त्याने म्हणजे परिव्यय अंकेक्षकाने अपव्यय आणि अकार्यक्षमता नियंत्रित करण्याच्या उद्देशाने कंपनीची धोरणे आणि कार्यपद्धती आणि अवलंबण्यात आलेली प्रणाली समजून घेतली पाहिजे आणि त्याचं मूल्यांकन केलं पाहिजे. म्हणजे संस्थेमध्ये जे काही अपव्यय होतो, म्हणजे मटेरियलचं वेस्टेज होत असेल, वेळेचं वेस्टेज होत असेल किंवा अन्य सामग्रीचं त्या ठिकाणी वेस्टेज अपव्यय होत असेल किंवा काही अकार्यक्षमता त्या ठिकाणी निर्माण झालेल्या असतील, तर याबद्दल त्याने कंपनीला त्या ठिकाणी कंपनीची जी काही कार्यपद्धती आहे, कंपनीचं जे काही धोरण आहे किंवा त्यांनी अवलंबलेली जी काही कार्यप्रणाली आहे ती समजून घेतली पाहिजे आणि त्याचं मूल्यांकन केलं पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पहा, कंपनीच्या लेखानुसार त्याच्यावर कोणती अपवादात्मक कर्तव्ये आहेत हे त्याने पाहावे आणि ते सुनिश्चित केले पाहिजे. कंपनीच्या ह्याच्यानुसार त्याची कोणती कर्तव्ये आहेत, कायद्यानुसार कोणती कर्तव्ये आहेत ते त्याने बघितलं पाहिजे आणि ते निश्चित करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं कर्तव्य आहे पहा, त्याने प्रामुख्याने कंपनीच्या बाबतीत आपली जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळली पाहिजे. त्याने प्रामाणिकपणे वागले पाहिजे आणि आपल्या पक्षकाराच्या माहितीची गुप्तता व गोपनीयतासुद्धा त्याने त्या ठिकाणी राखणं अत्यंत आवश्यक आहे. तर पहा, कंपनीचा अंकेक्षक हा एक जबाबदार व्यक्ती आहे आणि म्हणून त्याने कंपनीच्या बाबतीत आपली जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे. त्याला बरीच गुपितं त्या कंपनीची माहिती असतात आणि ते त्याने सार्वजनिक करता कामा नये. त्या ठिकाणी त्या कंपनीच्या कार्यामध्ये किंवा कंपनीची जी काही माहिती आहे त्यामध्ये गुप्तता व गोपनीयता त्या ठिकाणी राखली पाहिजे, हे त्याचं कर्तव्य आहे. त्यानंतर शेवटी
परिव्यय अंकेक्षक म्हणून सक्षमपणे कार्य करण्यासाठी योग्य पातळीवर त्याचे व्यावसायिक ज्ञान आणि कौशल्य राखण्याचे त्याने कर्तव्य बजावले पाहिजे. म्हणजे आपलं जे काही कौशल्य आहे, आपलं जे काही नॉलेज आहे किंवा हिशोब तपासण्याची जी काही आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्या ज्ञानाचा, कौशल्याचा, त्याच्या बुद्धिमत्तेचा परिपूर्ण वापर करून त्याने त्या कंपनीचं परिव्यय अंकेक्षण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. तर पहा, हे अशा पद्धतीने हे त्यांची कर्तव्ये आहेत. परिव्यय लेखा परीक्षकांच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत याविषयीची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. तर पहा, पूर्वी केवळ नेमणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजे केंद्र सरकार किंवा त्यांची नेमणूक करणाऱ्या कंपन्याकडे त्यांच्या कर्तव्यात दुर्लक्ष केल्याबद्दल परिव्यय अंकेक्षकाला जबाबदार धरलं जात असे. परंतु काळ बदलल्यामुळे परिव्यय लेखा परीक्षकाच्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी अजून वाढलेल्या आहेत आणि त्याबरोबरच तिसऱ्या पक्षालाही त्या ठिकाणी जबाबदार धरलं जाते. केवळ म्हणजे त्या ठिकाणी परिव्यय अंकेक्षकालाच जबाबदार धरलं जात नाही, तर थर्ड पार्टीला सुद्धा त्या ठिकाणी जबाबदार धरलं जाते. परिव्यय लेखा परीक्षकाच्या जबाबदाऱ्या ह्या खालीलप्रमाणे आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये पहिली जबाबदारी आहे निष्काळजीपणाची जबाबदारी. म्हणजे परिव्यय अंकेक्षकाने अंकेक्षणाचं काम करताना कुठलीही निष्काळजीपणा केलेला असेल आणि त्यामुळे कंपनीचं किंवा तृतीय पक्षाचं काही नुकसान झालेलं असेल तर ते नुकसान भरून देण्याची जबाबदारी ह्या परिव्यय अंकेक्षकावर त्या ठिकाणी येऊन पडते. म्हणून जर एखादा परिव्यय लेखापरीक्षक काळजीपूर्वक विचार न करता आपले परिव्यय लेखापरीक्षणाचे काम करीत असेल किंवा एखाद्या व्यावसायिक व्यक्तीकडून अपेक्षित कौशल्य किंवा मानक वापरून तो आपल्या नियुक्त केलेल्या कामामध्ये अयशस्वी ठरला असेल तर ते त्याकडे दुर्लक्ष मानलं जाईल. परिव्यय लेखापरीक्षक परिव्ययाचे लेखापरीक्षण करत असताना लेखापरीक्षकाने केलेल्या दुर्लक्षामुळे तो नियुक्त कंपनी किंवा इतर कोणत्याही तृतीय पक्षाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी ह्या परिव्यय अंकेक्षकावर येऊन पडते. म्हणून परिव्यय अंकेक्षकाने कुठलंही कार्य पार पाडत असताना त्यामध्ये निष्काळजीपणाने ते काम करू नये. निष्काळजीपणामुळे नुकसान होण्याची शक्यता असते आणि जर असं नुकसान झालं तर ते भरून देण्याची जबाबदारी परिव्यय अंकेक्षकावर येऊन पडते. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे गैरव्यवहारासाठी जबाबदारी. म्हणजे दुरुपयोग ह्या शब्दाचा अर्थ कर्तव्यभंग होतो. म्हणजे तुम्ही जर समजा तुम्हाला जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा दुरुपयोग करत असाल किंवा आपलं जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य पार न पाडता दुसऱ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही करत असाल म्हणजे कर्तव्यभंग करत असाल तर तो गैरव्यवहार मानला जातो. या शब्दाचा अर्थ कर्तव्यभंग मानला जातो आणि परिव्यय किंवा लेखापरीक्षक कंपनी किंवा तृतीय पक्षाच्या झालेल्या समतुल्य हानीसाठी त्या ठिकाणी जबाबदार मानला जातो. म्हणून गैरव्यवहार कुठल्याही परिव्यय अंकेक्षकाने त्या ठिकाणी करू नये किंवा दुरुपयोग आपल्या अधिकाराचा करू नये किंवा आपलं जे काही कर्तव्य आहे त्या कर्तव्याचा भंग त्याने करू नये. जर केला तर त्यामुळे जे काही नुकसान होणार आहे ते नुकसान त्याला त्या ठिकाणी भरून द्यावं लागेल. त्यानंतर नंबर 3 भारतीय दंड संहितेनुसार जबाबदाऱ्या. इंडियन पिनल कोडनुसार ह्या परिव्यय अंकेक्षकाच्या जबाबदाऱ्या काय आहेत तर पहा, भारतीय दंड संहितेनुसार परिव्यय लेखापरीक्षक फसवणूक, खोटी माहिती देणे, खोटे पुरावे देणे इत्यादीसाठी तो जबाबदार आहे. भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार लेखापरीक्षकास या ठिकाणी खालीलप्रमाणे दंड होऊ शकतो. त्यामध्ये नंबर अ, जर समजा त्याने अशा प्रकारची फसवणूक केलेली असेल किंवा खोटी माहिती दिलेली असेल, खोटे पुरावे दिलेले असतील आणि हे सिद्ध झालं तर त्या परिव्यय अंकेक्षकाला खालीलप्रमाणे त्या ठिकाणी दंड केला जाऊ शकतो. त्यामध्ये नंबर अ, कलम 177 मध्ये 6 महिन्यापर्यंतची साधी कारावास आणि चुकीची माहिती देण्यासाठी ₹1000 दंड त्या ठिकाणी त्याला होऊ शकतो. त्यानंतर नंबर ब, कलम 188 आणि कलम 199 मध्ये नमूद केले आहे की शपथेविरुद्ध खोटी विधाने आणि खोटी घोषणा या कलमाखाली फौजदारी उत्तरदायित्व निर्माण होऊन त्यास 7 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते आणि दंडही त्या ठिकाणी ठोठावला जाऊ शकतो. म्हणजे गंभीर या ठिकाणी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर नंबर क,
कलम 193 मध्ये न्यायालयीन कामकाजात खोटा पुरावा जर ह्या परिव्यय अंकेक्षकाने दिलेला असेल तर त्याला त्याबद्दल 7 वर्षापर्यंतची तुरुंगवासाची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि कलम 197 नुसार माहीत असूनही जर समजा त्याने कोणतेही खोटे प्रमाणपत्र किंवा कोणत्याही खोट्या कागदपत्रावर त्या ठिकाणी सही केलेली असेल तर 7 वर्षापर्यंत त्या ठिकाणी त्याला तुरुंगवास होईल किंवा दंडसुद्धा त्या ठिकाणी त्याला ठोठावला जाऊ शकतो। म्हणजे आपणाला माहिती आहे हे प्रमाणपत्र खोटं आहे, ही माहिती खोटी आहे किंवा ही कागदपत्र खोटी आहेत, हे माहिती असूनही आपण जर त्याच्यावर सही केली आणि ते सिद्ध झालं तर अशा पद्धतीने शिक्षेची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हे झालं भारतीय दंड संहितेनुसार परिव्यय अंकेक्षकाची जबाबदारी। आता कॉस्ट अँड वर्क्स ॲक्ट 1959 नुसार परिव्यय अंकेक्षकाची जबाबदारी काय आहे? तर पहा, CW ॲक्ट 1959च्या तरतुदीनुसार भारतीय संस्था आणि कॉस्ट अकाउंटंट ऑफ इन्स्टिट्यूट एखाद्या लेखापरीक्षकाच्या व्यावसायिक गैरवर्तनासाठी त्याच्यावर कार्यवाही करू शकते। कायद्याच्या अंतर्गत परिव्यय लेखापरीक्षकाच्या काही विशिष्ट क्रियांचा आणि कृतींचा उल्लेख व्यावसायिक गैरवर्तन म्हणून त्या ठिकाणी केला जातो। आणि जेव्हा एखादा परिव्यय लेखापरीक्षक अशा प्रकारचे गैरवर्तन करतात तेव्हा ही परिषद नियमानुसार समितीकडे प्रकरण पुढे करते आणि शिस्त समिती त्याच्याविरुद्ध चौकशी करते। परिव्यय लेखापरीक्षक चौकशीअंती जर दोषी आढळला तर सभासद रजिस्टर मधून म्हणजे जे परिव्यय अंकेक्षकाचं जे सभासद रजिस्टर असते त्या सभासद रजिस्टरमधून परिव्यय अंकेक्षकाचं नाव 5 वर्षासाठी वगळलं जाऊ शकते किंवा काढून टाकलं जाऊ शकते। जर परिषदेला असं वाटत असेल की नाव हटविणे हे 5 वर्षापेक्षा अधिक काळ किंवा कायमचे असावे तर कायमचं त्या रजिस्टरमधून त्याचं नाव वगळलं जाऊ शकते किंवा 10 वर्षापर्यंतसुद्धा ते नाव वगळलं जाऊ शकते। तर ते प्रकरण उच्च न्यायालयात पाठविल्यानंतर दोषी परिव्यय लेखापरीक्षकाला किंवा लेखापालाला शिक्षा देण्याचे त्या ठिकाणी ठरविले जाईल। तर अशा पद्धतीने ह्या म्हणजे जो ॲक्ट आहे कॉस्ट अँड वर्क्स ॲक्ट 1959 यानुसार अशा प्रकारची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली ही जबाबदारी आहे। त्यानंतर नंबर 5 कंपनी कायदा 1956 अंतर्गत जबाबदारी। कलम 227 आणि कलम 229 नुसार परिव्यय लेखापरीक्षक खोट्या अहवालावर किंवा इतर कोणत्याही दस्तऐवजावर सही करण्यासाठी जबाबदार आहे आणि जर तो दोषी ठरला असेल तर त्याला दंड त्या ठिकाणी ठोठावला जाईल आणि तो 1000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी असू शकतो। त्यानंतर 6वं दायित्व आहे त्याची जबाबदारी आहे पुस्तकाचे खोटेकरण। कलम 539 एखाद्या व्यक्तीला फसवणे किंवा फसविण्याच्या हेतूने एखाद्या कंपनीचे परिव्यय लेखापरीक्षकाने कोणतीही पुस्तके कागदपत्रे किंवा इतर कागदपत्रे नष्ट केलेली असतील किंवा त्यात बदल केलेला असेल, खोटे बोलले असेल तर त्याला 7 वर्षाच्या मुदतीपर्यंत त्या ठिकाणी दंडाची शिक्षासुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते। म्हणजे हे फौजदारी उत्तरदायित्व आहे, म्हणजे खोटी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे। आलं लक्षात? कोणतीही पुस्तकं कागदपत्र किंवा इतर कागदपत्र त्याने नष्ट केलेली असतील किंवा त्यामध्ये खोटे काही माहिती समाविष्ट केलेली असेल किंवा त्यामध्ये काही बदल केलेले असतील तर अशा प्रकारची शिक्षा त्याला होऊ शकते। 7 वर्ष मुदतीपर्यंत त्याला त्या ठिकाणी नजर म्हणजे कैद होऊ शकते किंवा दंडाची शिक्षासुद्धा त्या ठिकाणी ठोठावली जाऊ शकते। त्यानंतर 7वा प्रकार आहे पहा 7वं म्हणजे जबाबदारी किंवा उत्तरदायित्व परिव्यय अंकेक्षकाचं। कलम 628 नुसार फौजदारी उत्तरदायित्व। जर कंपनी कायद्याअंतर्गत कोणतेही परतावे, अहवाल, प्रमाणपत्र, ताळेबंद पत्रक, विवरण आणि इतर कोणत्याही कागदपत्रात खोटे विधान असेल आणि ते खोटे आहे हे जाणून तो असेल आणि परिव्यय लेखापरीक्षक हे सत्य म्हणून स्वाक्षरी करत असेल तर त्याला त्या ठिकाणी शिक्षा होईल। म्हणून परिव्यय अंकेक्षकाने प्रत्येक कागदपत्र, प्रत्येक दस्तऐवज, प्रत्येक प्रमाणपत्र, प्रत्येक अहवाल त्या ठिकाणी प्रत्येक जे काही विवरणं आहेत ती सर्व विवरणं, ताळेबंद
या सगळ्या गोष्टी अतिशय काळजीपूर्वक त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे, काळजीपूर्वक तपासणं आवश्यक आहे. सर्व काही बरोबर आहे असं मानून त्यांनी त्या ठिकाणी सह्या करू नये. जर सह्या केल्या तर त्याला त्या ठिकाणी शिक्षा होईल आणि ही शिक्षेची तरतूद 2 वर्षापर्यंत त्याला त्या ठिकाणी कारावासाची शिक्षा होऊ शकते आणि जो काही नियमानुसार दंड आहे तो दंड देखील त्या ठिकाणी आकारला जाऊ शकतो. तर परिव्यय अंकेक्षकाची तृतीय पक्षाच्या बाबतीत एक नैतिक जबाबदारी असते आणि कोणत्याही फसवणुकीमुळे किंवा परिव्यय लेखापरीक्षकाने केलेल्या चुकीच्या विधानामुळे तृतीय पक्षाला झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यास देखील तो त्या ठिकाणी जबाबदार असतो. तर अशा पद्धतीने परिव्यय अंकेक्षकाच्या किंवा परिव्यय लेखापरीक्षकाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या या ठिकाणी पूर्ण होतात आणि हा पहिला चॅप्टर या ठिकाणी पूर्ण होतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.